नेत्रदान व अवयवदान चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या फिनिक्स सोशल फाउंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना नवदृष्टी मिळवून दिली आहे. तर समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टिदोष असलेल्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन त्यांचा दृष्टिदोष कमी करण्याचा सातत्याने कार्य सुरू आहे. या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाची समाजात जागृती सुरू आहे. नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील एका छोट्याशा गावातून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ही नेत्रदान चळवळ उदयास आली. जलसंपदा विभागात कार्य करीत असताना जालिंदर बोर्डे या अवलियाने नेत्रदान चळवळीत उत्तुंग शिखर एवढे कार्य उभे केले आहे. तर गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे कार्य सुरू आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिन्याला 5 वेळा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेतले जात आहे. अद्याप सुमारे 3,33,369 रुग्णांची मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाने मरणोत्तर नेत्रदानातून 913 दृष्टिहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना हे सुंदर जग पाहता आले. हे जे क्षेत्र आहे याच्यात सगळ्यात श्रेय जालिंदर बोर्डे यांना देतो, कारण 15 वर्षापासून ते संपूर्ण या क्षेत्रात काम करतात. त्यांना बरेच त्यांना त्याचे बक्षीस मिळाले, त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यामुळं त्यांचं जे समाजकार्य आहे ते बिगर पैशाचं आणि चांगलं आहे, त्यांना हौस आहे. त्यामुळे सगळे आम्ही लोक त्यांच्या मागे आहोत. अशाच प्रकारचे काम विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून केले जाते. परंतु जालिंदर बोर्डे यांनी नेत्रदान चळवळीत केलेले कार्य वाखाणण्याजोगेच आहे. त्यांच्या कार्याला जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त दिलेला हा उजाळा. घरचं खाऊन कशाला लष्कराच्या भाकरी भाजता असे अनेक टोमणे हे नेत्रदानाचे काम करताना बोर्डेंना ऐकावे लागतात. परंतु समाधान मिळताना मग बस हेच नेहमीच ठरलेलं उत्तर ते टोमणे देणाऱ्यांना देतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकीतून 1991 मध्ये फिनिक्स फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली. सुरुवातीला असं काही ठरलेलं नव्हतं की नेत्रदान चळवळीत कार्य करायचे. मात्र शहरातील विडी कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब, वंचित घटकांसाठी काहीतरी केले पाहिजे, यासाठी त्यांनी नेत्रदान चळवळ हाती घेतली. गेल्या 32 वर्षापासून नेत्रदान चळवळ उपक्रम सुरू आहे. जालिंदर बोर्डे हे जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झालेले असून त्यांनी स्वतःला या सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. समाजसेवेची आवड असल्याने व त्यांच्या नेत्रदान चळवळीमुळे ते हजारो रुग्णांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील नागरदेवळे, पारनेर, शेवगाव, नेवासा, पाथर्डी व नगर शहरात आदी ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला नागरदेवळे येथे हे शिबिर होत असते. त्याचा फायदा अनेक गरजू रुग्ण घेत आहेत. तसेच या चळवळीच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. या सामाजिक कामासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ मिळत आहे. बोर्डे यांच्या नेत्रदान चळवळीने आता गती घेतली असून नेत्रदान चळवळीवर आधारित त्यांनी समाजाला प्रेरक असे दृष्टिमित्र व नेत्रज्योत नावाची 2 पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. फिनिक्सच्या माध्यमातून होत असलेल्या शिबिराला राज्यभरातून सर्वसामान्य घटक सहभागी होऊन लाभ घेत आहेत. बोर्डे यांचे फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान या ब्रीद वाक्याने सुरू असलेली नेत्रदान चळवळ अशीच पुढे सुरू राहो. त्यांच्या या कार्यात समाजातील प्रत्येकाने हातभार लावण्याची खरी गरज असून नेत्रदान करण्यासाठी व करून घेण्यासाठी पुढाकार घेतल्यास बदल घडून अनेक दृष्टिहीनांना नवदृष्टी मिळणार आहे. ऑपरेशन भी अच्छा हो गया, ऑपरेशन भी अच्छा हुआ. हाँ, थैंक यू जालिंदर भैया, थैंक यू. हमारे दोस्त जालिंदर साहब, इनके वजह से आज एकदम कार्य जोर में है बुधरानी के हॉस्पिटल में, और ये बिना खर्चे का, बिना इसका ये सेवा कर रहे लगातार. तो इनको भगवान खुदा इनको अच्छा रखे. आता पुण्याहून आलो आम्ही, आणि जालिंदर साहेबांची आमच्यावर फार कृपा, आणि जालिंदर साहेबांनी हे जे काम करतात याबद्दल त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आमची परमेश्वरावर प्रार्थना. फिनिक्स नेत्रालय उभारणीकडे वाटचाल.
आर्थिक दुर्बल घटक व गरजू रुग्णांना मोफत नेत्र उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फिनिक्स नेत्रालय उभारण्याचे कार्य सुरू आहे. तपोवन रोड येथे स्वतःच्या मालकीच्या जागेत हे हॉस्पिटल उभे केले जाणार आहे. त्याचे नियोजन, डिझाईन व आराखडा तयार असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. त्या दृष्टीने कामकाज सुरू आहे. लोकवर्गणीतून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे असे जालिंदर बोर्डे यावेळी म्हणाले. वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये जाऊन त्यांची जनजागृती करून आता जवळ 76 हजारावर आपण नेत्रदानाचे संकल्प फॉर्म भरून घेतले होते आणि त्याच्यात आता 913 लोकांना मरणोत्तर नेत्रदानातून दृष्टी मिळाली. हो, 913. 32 वर्ष आता टोटल आपल्या आशीर्वादाने. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं. बरीचशी मंडळी आपल्या मृत्यूच्या अगोदर लिहून ठेवतात की माझे नेत्र हे मला दान करायचे आहेत आणि त्या गेल्यानंतर काही अवधीमध्येच सर्व डॉक्टर मंडळी येऊन त्यांचे नेत्र आणि ज्यांना ते दिल्या जातात त्यांना ती दृष्टी प्राप्त होत राहते. पण मरावे परी कीर्तिरूपी वरावे हे जसं वाक्य आहे तसं मरावे परी दृष्टीरूपी वरावे असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती दृष्टी ज्या ज्या व्यक्तीची गेलेली आहे त्यांना माहीत, त्यांचं दुःख आपल्याला त्यांनाच माहीत आहे, आपल्याला जेवढं कळू शकत नाही. परंतु सन्माननीय श्री जालिंदर बोरोडे साहेब हे शासकीय सेवेमध्ये असतानासुद्धा त्या दृष्टीचं काम ते करत आले आणि आता निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आतापर्यंत स्वखर्चाने आणि स्वतःच आपले एक फिनिक्स फाउंडेशन या नावाने एक संस्था तयार केली. त्या संस्थेमध्ये कोणी अधिक माणसं कोणी नाही, स्वतःची संस्था आहे, स्वतःच त्या मार्फत ते काम करतात. कोणावर काही वजही घालत नाही, उलट स्वतःच सगळं खर्च करून हे काम करून घेतात. आतापर्यंत त्यांनी 3 लाखाहून अधिक मोतीबिंदू हे सर्व केलेले आहेत आणि त्यांना ती दृष्टी प्राप्त झालेली आहे. मोतीबिंदू आहे, काळजी घेतल्यानंतर त्याचाच काचबिंदू होतो, डोळ्याला ठणक लागते आणि दृष्टी निघून जाते. एकदा दृष्टी गेली की स्वतःचं काम करता येत नाही, घरची माणसं कंटाळतात आणि माणसाला जीवन जगणं नकोसं वाटते. जीवनाचा खरा आनंद प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल तर दृष्टी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून सन्माननीय जालिंदर बोरोडे साहेब आणि त्यांचा परिवार आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की आपण हे काम करत असताना जात, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष ह्या सगळ्या भेदाच्या भिंती तोडून आपण फक्त ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी देण्याचं आपण काम करून राहिलेले आहात. म्हणून आम्ही आमच्या दत्त मंदिर संस्थांच्या वतीने, आमच्या भक्त मंडळीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. असंच हे सामाजिक काम आपल्या हातून निर्हेतुकपणे शेवटच्या श्वासापर्यंत घडत राहावं ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी ईशचरणी प्रार्थना करून शब्दास विराम.